माझी छोटीशी ओळख करून देतो. नाव प्रमोद प्रकाश नलावडे. राहायला मी मिरजला आहे, सांगलीमध्ये. टायकूनमध्ये मी आता जस्ट 45 दिवसांपूर्वी माझी जर्नी चालू केली. पण हा प्रोडक्टवर मी मागच्या 19 महिन्यांपासून काम करतोय. एका अदर ऑर्गनायझेशनमध्ये मी काम करायचो आणि माझ्या आणि योगेश सरांचे मागचे 6-7 वर्षाचे संबंध आहेत. ज्यावेळेला मला लक्षात आलं की योगेश सरांनी कंपनी चालू केली तर माझं मन इकडं होतं आणि देह तिकडं होता. पण परत मी मनानं आणि देहानं पण इकडे झालो मागच्या 45 दिवसापूर्वी. आणि या प्रोडक्टची ताकद मी तुम्हाला सांगेन. आपल्याकडे वेलनेस प्रोडक्ट भारीच आहे, चांगलेच आहे. हा, वेलनेस प्रोडक्ट भारी आहेत, चांगले आहेत. पण ह्या प्रोडक्टवर आणि वेलनेस प्रोडक्टवर काम केल्याचा फायदा असा आहे की याच्यात सगळ्यात जास्त पीव्ही येतात, पीव्ही फास्ट येतात. आणि ते फास्ट पीव्ही आल्याचा परिणाम असा आहे, मागच्या मला वाटतं आज 46वा दिवस आहे आणि 46 दिवसात 4,47,000 रुपये इन्कम झाले. पर डे 10,000 प्लस, पर डे 10,000 प्लस. आणि ती ताकद फक्त या बायोमॅग्नेटिझम किटची आहे. आणि योगेश सरांसाठी, पीके सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्याचं कारण सांगतो. कारण मी ज्या ऑर्गनायझेशन मधून इकडे आलो त्यात एकदम डीपली पहिल्या दिवशी मी आज तुम्ही जसं ऐकताय असाच 19 महिन्यांपूर्वी प्रोडक्ट बघितला, ऐकला, माझ्या आईसाठी घेतला. 15-20 दिवसांनंतर रिझल्ट आल्यावर मी त्या कंपनीत काम चालू केलं. अदरवाईज मी 3 वर्ष नेटवर्कच्या बाहेर होतो. पण मी 12 वर्षापासून ओव्हर टाइम नेटवर्कमध्ये, म्हणजे फुल टाइम पण नाही, ओव्हर टाइम नेटवर्क करायचो. आणि त्या प्रोडक्टमध्ये आल्यावर मला एक गोष्ट लक्षात आली की एकदम बेसिक रूटवर काम करते. म्हणजे कुठलंही बॉडी, आता आपण सगळे वेलनेसमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये काम करतोय. कुठलीही बॉडी, आपलं शरीर सगळ्यांचं बनलंय पेशींनी. आणि पेशींच्या प्रमुख 3च गरज आहेत. पहिली ऑक्सिजन आहे, दुसरी वॉटर आहे आणि तिसरी न्यूट्रिशन आहे, अन्न आहे. बरोबर. पण ह्यातली जर आपण एक 24 तासासाठी स्किप करायची ठरवली, 24 तास न्यूट्रिशन नाही घेतलं तर आपला जीव त्यांना कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. त्रास थोडा होईल, वरती जाणार नाही माणूस. पाणी नाही पिला तर होत नाही. पण ऑक्सिजन नाही घेतला तर बाहेर जाऊन आपल्याला बूट घालता येणार नाही. म्हणजे हे एकदम बेसिक वर आहे. आणि आम्ही जे 7-8 वर्ष काम केलं ते न्यूट्रिशनवर केलं. म्हणजे याच्यापेक्षा जरा पुढचा टप्पा आहे. पण ज्यावेळेला मला लक्षात आलं की याच्यावर काम करणं का गरजेचं आहे, कारण मी खूप अभ्यास केल्यानंतर आणि याच्यामध्ये डीप घुसल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली. 99.99% डिसीज आणि डिसऑर्डर होण्याचं मुख्य कारण पुअर ब्लड सर्क्युलेशन आणि लोअर ऑक्सिजन आहे. आणि त्याची 3 कारणं सचिन सरांनी तुम्हाला सांगितले. आणि ही 3 कारणं मानव निर्मित आहेत आणि याला आता आपण रिव्हर्स करू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे एकच सोल्युशन आहे, आपल्याला मॅग्नेटिक किट वापरायला पाहिजे, ते पण निओडायमियम ओरिजिनल. आणि मी ज्या दोघांसाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या यासाठी, कारण मी डीपली घुसल्यावर मला लक्षात आलं की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचो ती ऑर्गनायझेशन N22 नावाचा मॅग्नेट वापरायची, जो नासानं अप्रूव्हल दिलेला नव्हता. म्हणजे तो बाद आहे असं नाही आहे, पण तो परफेक्ट नव्हता. आणि का, तिथं कॉस्ट कटिंग व्हायचं, प्रोडक्टमध्ये कॉस्ट कटिंग होते. नियरबाय 700-800 रुपयाचं कॉस्ट कटिंग व्हायचं, पण ते तेवढं करायचे. आणि या दोघांसाठी परत एकदा टाळ्या होऊ देत. कारण जो नासानं रिकमेंड केलाय तो मॅग्नेट आहे N35. आणि मी जेव्हा सरांशी बसलो तेव्हा लक्षात आलं, मी एकच गोष्ट म्हटलं की प्रोडक्ट कॉस्टिंग सेम ठेवून जर परफेक्ट आपण एक प्लॅन बनवला आणि N35 वापरला तर आपण ह्याच्यामध्ये खूप मोठे काम करू शकतोय. तर मी ज्या सेक्टरमध्ये काम केलं, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं, तिथे 19 महिन्यात 44 लाख रुपये अर्निंग केले. तर ते 44 लाख रुपये ह्या मॅग्नेटिझमच्या समोर खूप कमी होते. पण रिझल्ट असले मस्त आले होते. त्या N22 पण रिझल्ट असे आले होते की मी फक्त 13 लोकांना प्रोडक्ट दिला आणि 13 लोकांच्या माध्यमातून 12,500 लोकांचं नेटवर्क क्रिएट झालं. आणि ते नेटवर्क फक्त माउथ पब्लिसिटीनं क्रिएट झालं. आम्ही लोकांना एक रिक्वेस्ट करायचो, त्याला प्लॅन सांग काय बंद करून. आणि लोक प्लॅनच सांगायचे नाहीत, फक्त यायचे, गाडी भरून प्रोडक्ट घ्यायचे, जायचे आणि विकून यायचे. आम्ही म्हणायचो सेल्समॅनगिरी बंद करा, प्लॅन सांगा त्यांना, कस्टमरला प्लॅन सांगा. तर आमच्याकडे फक्त 20 ते 25% प्लॅन सांगितला जायचा आणि बाकी ट्रॅडिशनल टाईपच प्रोडक्ट विकले जायचे. लक्षात आहे तुम्हाला काय होतंय? कारण काय, ह्या प्रोडक्टमध्ये एवढा दम आहे की परत तुम्हाला एकच कंट्रोल करायला लागेल की या लोकांना नेटवर्क बिल्ड करायला लागेल. तर ह्या प्रोडक्टवर थोडं ट्रॅडिशनल टाईप काम होतंय. लोक असंच जाऊन सांगतात, असं 4 मित्रांना आणि 4 नातेवाईकांना देऊन टाकतात. परत त्या 8 लोकांना प्लॅन सांगणं आपली जबाबदारी राहते. तर या प्रोडक्ट बद्दल एकच सांगतो, हे प्रोडक्ट खूप क्वालिटी आहे. त्याला वापरायची पहिले 2 प्रोसेस सांगतो आणि आपण एक डेमो करूया. आता बऱ्याचदा बघा, आपण एक न्यूट्रिशन दिलं, आता 2च मिनिटं पकडू, आपला अमृत ज्यूसच दिला तर त्यानं कमीत कमी 8, 10, 15 दिवस तरी इंटेक करायला पाहिजे, मग त्याला फरक दिसायला चालू होईल. पण हा प्रोडक्ट तुम्हाला काय वाटतं, तुमच्या शरीरावर किती वेळाने काम करायला लागेल? तुमचा काहीतरी अंदाज असेल, 2, 4, 8, 10 दिवसानंतर लागेल ना. तर फक्त 6 ते 7 सेकंदात तुमच्या बॉडीवर वर्किंग चालू करतोय. आणि त्याचं मी तुम्हाला इथे प्रात्यक्षिक देणार आहे.
डेमो देणार आहे की आपल्या बॉडीवर काम कधी करतोय, रिझल्ट हा डिफरंट पार्ट आहे. ते येण्यासाठी प्रत्येक बॉडी टू बॉडी थोडं व्हेरिएशन आहे. काही लोकांना 15 दिवसात, काही लोकांना महिन्यात, पण आम्ही सांगतोय 3 ते 4 महिन्यात परफेक्ट रिझल्ट येतोय. त्याचं पण टेक्निकल कारण सांगतो. त्याचं टेक्निकल कारण असं आहे, आपल्या शरीरात रोज काही पेशी मृत होतात आणि काही पेशी नवीन जन्म घेतात. पण पूर्ण रिसायकल बॉडी होण्यासाठी 90 ते 120 डेज लागतात. म्हणजे 90 ते 120 दिवसात पूर्ण बॉडी आपली नवीन झालेली असते. आणि त्या नवीन बॉडीला नवीन 120 दिवसामध्ये म्हणजे 3 ते 4 महिन्यामध्ये जर या प्रोडक्टचा परिपूर्ण वापर केला आणि योग्य पाणी म्हणजे चांगलं योग्य शुद्ध पाणी आणि योग्य आहार घेतला आणि जर याचा आपण बरोबर ऑक्सिजनेटेड ह्याच्यावर झोपल्यानंतर परिपूर्ण बॉडीला ऑक्सिजन मिळाला तर जे सेल आपल्या शरीरात तयार होतात ते एकदम हेल्दी होतात आणि आजार मुळापासून काढण्यासाठी हे खूप बेस्ट आहे. दुसरी गोष्ट सांगतो, हे नियर बाय 220 पेक्षा जास्त आजारांवर ते आजार रिव्हर्स करायला मदत करते. आता का मदत करते? कारण या सगळ्या आजारांचं जे रूट कॉज आहे, मेन कारण आहे ते ऑक्सिजन, ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब आणि ऑक्सिजन लेवल डिस्टर्ब हे आहे. वरून किती चांगलं खाल्लं आणि किती चांगलं पाणी पिलं आणि किती व्यायाम केला, ज्याचं ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब आहे, ज्याचं ऑक्सिजन लेवल डिस्टर्ब आहे, त्याची बॉडी रिकव्हर होत नाही लवकर आणि हे त्याच्यावर काम करत आहे. तुम्हाला लक्षात येईल 4-8 दिवसात हे कसं रिझल्ट देत आहे. आता हे पिलो पॅड आहे, ह्याच्यामध्ये 20 मॅग्नेट आहे. त्याला पिलोच्या आतमध्ये सरकवायचं आहे वरच्या बाजूला, पिलोच्या खाली नाही गेलं पाहिजे ते, बरोबर. याच्यामध्ये 20 मॅग्नेट आहे. त्याला चेक कसं करायचं आहे? सिम्पल. टायकॉन बरोबर आपण आता हे 2 मॅग्नेट एक्स्ट्रा देतोय, हे एक्स्ट्रा चेकिंग पर्पज देतोय. तर बघा हे जाऊन इथे चिकटलं तर हे इथं असं चिकटलं ना तर हे वरच्या बाजूला तसं नाही चिकटत. मी त्याला वडत आणतो, काय होतं बघा. फिरलेलं बघितलं ना तुम्ही? म्हणजे हा नॉर्थ होता, हा साऊथ आहे, किंवा हा साऊथ आहे किंवा हा नॉर्थ आहे. म्हणजे जेव्हा आपण जेव्हा डोकं ठेवणार तेव्हा तो काय करतो क्रिया, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये आयर्न आहे, रक्तामध्ये सगळीकडे आयर्न आहे आणि हा पुल करतो आणि हा पुश करतो. मग आयर्न उसळतो आणि जेवढा आयर्न उसळेल, थोडक्यात मी लोकांना असं सांगतो, हे मी सांगतोय असं होत नाही, ते होते वेगळ्या पद्धतीनं, तर समजण्यासाठी असं सांगतोय. तुमच्या बॉडीतला आयर्न ह्या स्पीडनं फिरला तर ऑक्सिजन 91, 92, 93 असेल. ह्या स्पीडनं फिरला तर 95, 96 आणि एकदम फास्ट फिरला तर काय होईल? 97, 98, 99. 100 होत नाही, 97, 98, 99. मग जर याच्यावर झोपला, बऱ्याच लोकांनी ऑक्सिमीटर लावून चेक केलंय. रात्री ऑक्सिजन चेक केलाय, रात्रभर झोपले तर सकाळी उठून ऑक्सिजन बघितलाय, 5-6% 5 ते 6 पॉईंटची ग्रोथ होते. ऑक्सिमीटर लावून चेक करू शकता. म्हणजे हा प्रोडक्ट गॅरंटेड प्रूव्हन आहे. आता फक्त एकच मुद्दा राहतो, याच्यावर झोपल्यानंतर जर आपण परफेक्ट न्यूट्रिशन दिलं, म्हणजे समजा ज्याला पण न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे तर अमृत दिलं, एखाद्या पाईल्सचा त्रास आहे तर अमृत प्लस पाईल्स प्लस हे दिलं, म्हणजे याच्यावर आम्ही एकच काम केलंय, पहिला तुम्ही हे घेणे आणि याच्यावर टार्गेटेड न्यूट्रिशन घ्यायचं. म्हणजे आता आपल्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते आम्ही ह्याच्यावर झोपायचं रात्रभर आणि मग सकाळी उठल्यावर ते प्यायचं, तरच परफेक्ट रिझल्ट आहे असं सांगतो. आणि तरच परफेक्ट रिझल्ट येऊ शकतो, कारण हे ऑक्सिजनवर काम करेल, ब्लड सर्क्युलेशनवर काम करेल आणि न्यूट्रिशन त्या वेगळ्या सिस्टमवर काम करेल. ती कुठली सिस्टम आहे तुम्हाला माहिती आहे. अशाच पद्धतीने त्या मॅट्रेसमध्ये पण आहेत मॅग्नेट. हे आहे वॉटर एनर्जी पॅड, याच्यात पण 40 मॅग्नेट आहेत. ते काढायचं आहे, रॅप करायचं आणि लावायचं आहे बोटलला. आता हे काय करतं तर मायक्रो क्लस्टरिंग करतं. पाणी बनलं H2O पासून 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, पण ते ज्यावेळेला साठवलं जातं त्यावेळेला ते मॉलिक्युल त्याचा एक होतो आणि पाणी जड होतं. जर तुम्ही वाचनात आला असेल तुमच्या, तर आपल्या जे पेशी आहेत त्याचं पोर्स, वॉटर इंटेकचं पोर्स 4 ते 5 मॉलिक्युलचा आहे आणि जर पाण्याचं जर साठवलं तर ते 14 ते 15 मॉलिक्युल बनत आहे. म्हणजे जसं आपण इथं पाणी ओतल्यानंतर मुरणार नाहीये, पण मातीत ओतल्यानंतर मुरणार आहे, तसंच हे पाण्याला हलकं करतं, ज्यामुळे आपल्या बॉडीतल्या पेशींपर्यंत पाणी जात आहे आणि बॉडी डिटॉक्सिफाईड होते, विषारी द्रव्य बाहेर निघतात. हे असं एक ब्रेसलेट आहे, सतील त्याच्या आतमध्ये याच्या मागे 28 मॅग्नेट आहेत, बरोबर. म्हणजे हे वापरू शकतो. आता हे मी वापरतोय मागच्या 1.5-2 वर्षांपासून. 1.5-2 वर्षात त्याचा एवढा कलर गेलाय का? त्याचा कलरच नाही जात, कलर नाही जात. मी आंघोळ करतानाही काढत नाही. त्यामुळे कसंही वापरलं चालतं. फक्त शेतात जे लोक काम करणार आहेत त्यांनी मात्र शेतात काम करताना काढावं लागेल, बरोबर. हे असं येतंय पॅकिंग. त्याच्यानंतर सगळ्यात पॉवरफुल बेल्ट आहे हा. आता मी सर तुम्हाला चॉईस करतो, तुम्ही जरा येता पुढे तुमच्यावर डेमो दाखवेल, कारण डेमोसाठी जरा पॉवरफुल माणूस लागतो. तुमचा मोबाईल कुठे आहे सर? तुमचा मोबाईल दुसरा आहे ना, या बाजूला.
कोणतरी फोन करा सरांना. कार्ड नाही तर कोणाला तरी फोन घ्या, त्यांना कोणतरी फोन करा. लावतात मॅडम. नाही नाही, त्यात कार्डच नाही आहे. सर तुमचा तुमचा फोन द्या. सर तुमचा मोबाईल द्या. सर तुमचा मोबाईल द्या. फोन चालू आहे. नाही सर, याच्यावर आला पाहिजे. एक मिनिट गेला. तुम्ही करा. तुमचा मोबाईल कुठे हा फोन उचलायचा. तुमचा मोबाईल कुठे हा साईडला आहे. हा, केले फोन आता येतील. हा फोन उचल. आता फोन कशासाठी उचलला माहित आहे? आम्ही दोघं पण न्यूट्रल झालोय. न्यूट्रल माझ्याजवळ पण मॅग्नेट नाहीये, त्यांच्याजवळ पण मॅग्नेट नाही. कारण की इतकं पॉवरफुल आहे की असं जर चिटकवून काढलं तरी पण हा डेमो सक्सेसफुल होत नाही. हा डेमो दाखवणार आहे कशाचा? हा डेमो दाखवणार आहे आपल्या मोबाईल मधून जे आपल्या बॉडीत रेडिएशन घुसतंय त्याचा. हे तुम्हाला माहिती आहे ना, ह्या भिंतीतून पण रेडिएशन येऊ शकते. त्याला कशाची सीमा नाही आहे. किती छोट्या रूम मध्ये जाऊन बसते तर पण फोनची रेंज येते. म्हणजे जिथं रेंज आहे तिथं रेडिएशन आहे. पण मला एक गोष्ट सांगा, आता पीके सरांनी संजय सरांना फोन केला तर हा फोन इथल्या इथं आला का कसा आला? इथल्या इथं फोन लागला नाही. इथून गेला टावरला, टावरवरून सॅटेलाइटला वरती 6 किलोमीटर वरती, आणि तिकडून रिटर्न आलाय. तो इथल्या इथं आलेला नाहीये. मग जिथे एवढा फास्ट येऊ शकतो तर तो रेडिएशनमुळेच येतो, रेंजमुळे येतो. जिथं रेंज आहे तिथं रेडिएशन आहे. हा डेमोच रेडिएशनचा आहे. तर सचिन सरांनी तुम्हाला 3 प्रॉब्लेम सांगितले होते. एक लोखंडाचं वाढतं प्रमाण, दुसरं आपली पृथ्वीशी कनेक्टिव्हिटी कमी झाली. सरांनी कन्फ्युजन होतं. त्यांनी असा विचार करत असेल कदाचित मी रस्त्यावरूनच चालत आलो. ते म्हटले ना चालत नाहीये. तर अनवाणी मातीत चालत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. बरोबर, अनवाणी. लास्ट टाइम 4 तास कधी चालला होता मातीत? तुम्हाला दिवसच आठवणार नाही. बरोबर ना? नाही, शेतकरी पण 4 तास चालत नाही सध्या, तो पण बूट घालून जातोय. ऍडव्हान्स शेतकरी झाले. बरोबर. तर हा आपण डेमो बघू. हा डेमो याचा आहे की मॅग्नेटिझम आपल्या बॉडीतला ऑक्सिजन डिस्टर्ब केल्यावर बॉडीतल्या एनर्जीमध्ये आणि बॅलन्समध्ये काय फरक पडतोय. ओके सर, तुम्ही असं उभं राहायचं आणि त्या अंगठा आणि टाचेला टाच धक्का लावा. ओके, आता असं उभं करण्यामागचं माझं कारण आहे की असं उभं राहिल्यानंतर आपण बॉडीचा बॅलन्स राखू शकत नाही. मी ह्या 2 बोटांनी जर यांना प्रेस केलं तर तुमचा तोल जाणार का नाही? बरोबर. आता अशाच कंडिशन मध्ये तुमच्या शरीरातली ताकद प्लस बॅलन्स ऍट ए टाइम आपल्याला चेक करायचा. आता ताकद चेक करायला मी तुम्हाला हा टेबल उचला म्हणू शकतो, पण त्यात तुमचा बॅलन्स चेक होणार नाही. बरोबर. म्हणजे फक्त ताकद चेक करायची नाही, बॅलन्सला 50 मार्क आहेत आणि ताकदीला 50 मार्क आहेत. ओके, तुम्ही उभा राहायचं असं, राईटी असाल तर असं, लेफ्टी असाल तर असं. लेफ्टी आहे तुम्ही? याच्यामुळे थोडं टाईट होतं तुम्हाला. काढू शकता का? डेमो परफेक्ट होईल. तुमच्याकडे हे आहे का हेडफोन? हे पण करा. बॉडी बिल्डर मोबाईल बाजू ठेवा. सर एकदा पार मारा बस. सेम असं एकदम टाईट. हा राईट, एकदम टाईट. यल बरोबर असेल यल. आता करणार काय बघा, मी माझा एक हात वापरणार आहे. हा डायरेक्ट रिझर्व अजिबात वापरणार नाही फर्स्ट टाइम. मी करणार काय पहिला समजून घ्या, मग आपण बघूया. 1 2 3 म्हटल्यानंतर मी असं प्रेस करायला चालू करणार आहे. तुम्ही मागे तोल न जाता, मागे तोल गेला तर समजा विषय. बरोबर. पाऊस जर असं तुम्ही टाकलं तर तोल गेला, आपण डेमो थांबवायचं. तुम्ही तुमच्या शोल्डर्स मधून खूप ताकद लावायची, जेवढी तुमच्याकडे ताकद आहे तेवढी. मला इथंच थांबवायचं किंवा खाली प्रेस करायचं. तुम्ही 2 हाताने, मी 1 हाताने. बरोबर. पहिला काय होतंय बघूया. आणि फक्त तो बेल्ट तुमच्या बॉडीला इथं बांधल्यानंतर किती टक्क्याचा फरक पडतोय तुम्ही तोंडी सांगा, हे सगळे बघणार आहे. ओके, पहिला बघूया काय तुम्हाला करायचं. काय खाली प्रेस करायचं. तर 2 गोष्टी सांगतो, तुम्ही करायच्या काय नाही. थोडा रेस्ट घ्या. तुम्ही टाच उचलून तुमच्या बॉडीचं वेट माझ्यावर टाकायचं नाही. तुम्ही तुमच्या पायावर एकदम असं उभा पाहिजे. आणि अजून एक समजून घ्या, असं प्रेस करून असं दाबायचं. ओके. आणि अजून एक तुम्ही सगळे ऑब्झर्वेशन करा, यांचा हात पहिला किती हलत होता असा थर, आणि तो बेल्ट बांधल्यावर काय होतं. म्हणजे बॅलन्स, व्हायब्रेशन
आणि ताकद तिन्हीचं कोलॅबरेशन म्हणून काय होतं. टाईट ठेवा, टाईट. ओके. आता मी 1 2 3 होईल. तुमच्या कानावर 2 आकडा पडला तुम्ही मला जोरात खाली प्रेस करा. ओके. 1 2 3 सुरू करूया. बॅलन्स गेला, हात पण इथं गेला आणि इथं करायचं का लक्षात आलंय? लक्षात आली बघूया. मला आता लक्षात आले. मॅच करा, एकदम मॅच करा. उभा राहा. साईड 1 2 3 माझा बॅलन्स. ओके. हात करा पुढे. हा याच्यामध्ये 32 मॅग्नेट आहेत, जे मगाशी सचिन सरांनी दाखवले तसे. आता ज्यांना पण काही पण प्रॉब्लेम आहे थोडा मोठा छोटा, त्यांना आम्ही हे वापरायला सांगतोय, आणि ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांना हे. ओके. म्हणजे हे प्रिकॉशन वाईज ज्यांनी वापरणार आहे त्यांना, ज्यांना काही डिझीज आहे छोटा मोठा कुठलाही, तर त्यांनी हे वापरायचं. 2 मिनिटं असं करा. काय करतोय बघा, फक्त हे जे मॅग्नेट आहे त्याच्यावरती तुम्ही नंतर पाणी पिणार आहे याचं, ते पाणी तर खूप पॉवरफुल बनतंय. मी आता फक्त 2 थेंब यांना लावणार आहे यांच्या बॉडीला, आणि हे ब्रेसलेट नसेल आणि हे पाणी लावलं तरी पण हा डेमो सक्सेसफुल होतो. 2 मिनिटं त्याच्यावर ठेवलंय. आता तुमच्यातलंच बद्दल या सर, तुम्ही या. सर असं करा, आपण सॅनिटाईज करतो. सुकून टाका. आपण जरा फक्त इकडे येऊया. आता मगाशी मी किती हात वापरले होते माझे? असं पण करा. 1 वापरला होता ना, हा रिझर्व होता पूर्ण. आता मी परत ट्रायल पहिल्यांदा एकाच हाताने करणार आहे. जर यांनी मला इथंच लॉक केलं तर दुसरा वापरणार. 2 वापरून पण जर ताकद संपली माझी तर सरांना घेणार माझ्या मदतीला. की त्यांच्या मदतीला नाही, माझ्या मदतीला. बरोबर. तुमचा रोल असायचा, माझं कोपर पहिला पकडून ठेवायचं तुम्ही हे, आणि त्यानंतर अशी 20 10 25 30 40 किलोची अशी ताकद लावायची. तुम्ही जेवढी लावू शकताय तेवढी लावा. परत तुम्हाला संधीच नाही मी कमी लावलं म्हणायला, आत्ताच लावायची उद्या. बरोबर. तर असं 5 मिनिटं करा आणि खाली बॅच करा. करा बाबा, एकदम टाईट. ओके. 1 2 3 लावा सर. आता मागे गेला का पुढं? पुढे आले. बरोबर. माझे 2 हात तुम्ही किती लावले होते? 2 लावले होते ना. आता तुम्हाला असं वाटेल की हे आहे तोपर्यंतच एनर्जी राहते, तर असं काही नाही. हे सोडल्यावर पण राहते का बघू, कारण तो ऑक्सिजन आहे, त्यानं फक्त ऑक्सिजन वाढवलं. ऑक्सिजन कुठे जाणार नाही, बॉडीत आहे. सर्व बरोबर. पाय जुळवा खाली, कारण पाय लांब नेला ना तुमची ताकद अशी पण वाढेल. जुळवून ठेवा. तुम्ही लावून ठेवा हात, पण प्रेस लगेच करू नका. माझे पहिला जरा पूर्ण संपवते. 1 2 3 नमः सर. सोडल्यानंतर पण एनर्जी आहे, पण यांच्यातली एनर्जी एका सेकंदात कशी जाते बघा. सर कोण द्या उचलायचं फक्त आपल्याला. 3 सेकंद उचलला तुम्ही फोन. बरोबर. 1 मिस कॉल जरी आला तरी हा प्रॉब्लेम येतो. गेले असं वाटतं लगेच. आता फोन उचलला त्याच्या आधी मला असं पॅक दारल्यावर काहीतरी वाटत होतं, नाही का? आता हाताने काहीतरी तुमचा एक्सपिरियन्स शेवटला उभा राहा पहिला, तर अजून एक वेगळा प्रयोग करणार आहे. काय ओके. पहिला मिस करतो, गरज पडली तर बोलू. 1 2 3 जरा बॅलन्स जातो, हात पण जातो. त्याच्यानंतर तुमचा हात असा आहे ना, तो असा पण होतो. चला, तो आपण इग्नोर केला, काय अडचण नाही. कमी झाली पण आता एवढं संपत नाही डेमो.
हे मी तुमच्या बॉडीला बांधलं. म्हणजे समजा तुम्ही याचा कंटिन्युअस वापर केला याचा किंवा त्या इमिटेशन ज्वेलरीचा, बरोबर, इमिटेशन ब्रेसलेटचा, आणि तुमच्या फोन खिशामध्ये आता मी चालूच फोन ठेवणार आहे. सर फोन लावा. हा उचलायचा तुम्ही इथं टाकायचा, म्हणजे रेडिएशन कंटिन्युअस ऑन. तर काय फरक पडतोय आपण बघूया. उचला, चालू आहे फोन, हातल्यावरून ठेवणार, बरोबर. म्हणजे समजा तुम्ही फोनवर बोलताय तर यांना तुम्हाला काय प्रोटेक्शन दिलं ते बघायचं आहे. ओके, पाणी जर बोलायला लागतो, सॅनिटाईज करायचं. ते मॅग्नेट इतकं पॉवरफुल आहे की जर टोपण मी त्याच्यावर ठेवलं नाही आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवलं तरी पण ते मॅग्नेटाइज वॉटर होत आहे. इतकं पॉवरफुल मॅग्नेट आहे. बरं, असं अजून एक कोणतरी येईल का मदतीला? तू पण येईल. इकडून या, इकडून. आता आम्ही तिघं प्रयत्न करू. सेम उभं राहायचं असं त्यांच्यासारखं इथं. माझ्याकडे मदत करायची आहे, खाली ओढायचं नाही, वर ढकलायचं. राईट. तुम्ही पण एक असं करा, 1-2 मिनिट. बस, एकदम टाईट. थोडं हाती असो. मी पहिला एखादा ट्राईट करेन, माझा दुसरा लावल्यानंतर तुम्ही दोघं या. ओके, फक्त तिरकं दाबायचं नाही. काय डेमो इकडे इकडे. 1 2 या, दोघे या. दाबा किती, दाबा. यांचा चेहरा बघा कसा लाल झाला. म्हणजे तुम्हाला पटली ताकद लावून आहे. फोन चालू आहे. चालू आहे पुढे. म्हणजे हे रेडिएशन प्रोटेक्शन प्रोटेक्टर तुमच्या बॉडीवर काम करायला किती 5 मिनिटं म्हणा. तरी 5 मिनिटात तिथे इतका इफेक्ट टाकतंय तर तुम्ही 6-7 तास झोपल्यावर काय होईल. क्वेश्चन असेल तर विचारा. आता तुम्ही आधी बांधल्या लगेच थोडंसं गेलं वाटतं, पण ते लगेच आता